मराठी मनोरंजन विश्वातील सगळ्या अभिनेत्री एका बाजूला आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर एका बाजूला. वयाच्या 50शीत त्यांनी मिळवलेली फिटनेस, सौंदर्य आणि काहीतरी नवीन करण्याची जिद्द ही थक्क करणारी आहे. भूमिका नायिकेची असो किंवा खलनायिकेची, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर त्याला पुरेपूर न्याय देतात. केवळ अभिनयातच नव्हे तर त्या सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. तसेच त्यांचा वावर अनेक तरुणांना लाजेसा आहे. स्टायलिश डान्स ते कामाची जबाबदारी अशा तीनही भूमिका त्या सोशल मीडियावर करत असतात. परंतु अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. त्यांच्या बोल्ड लुकने अनेकदा त्यांना ट्रोल केलं. परंतु अशा कमेंट्सना अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सडेतोड उत्तर देतात. कॅचअप मराठी पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाल्या, "मी असं काहीच बोल्ड असं काही करत नाही. मी फोटो काढते, त्यात वेगळं काही करत नाही. लोकांना ते फोटो बोल्ड वाटतात. त्यात काहीच वेगळं असं दिसत नाही. माझा फोटोशूट करणारा माझा मित्र मला भावासारखा आहे. मला त्याच्यासमोर फोटोशूट करताना दडपण येत नाही. मी कम्फर्टेबल असते." तसं बघायला गेलं तर माझे ते फोटो अगदी पदर देखील व्यवस्थित असतो, पूर्ण साडी देखील असते. त्यात बोल्ड असं काहीच नाही. मी ठरवून काहीच करत नाही. माझ्या एक्सप्रेशनमध्ये थोडी गंमत असते. माझे ते फोटो एखाद्या पेंटिंगसारखे असतात. त्यात वल्गर असं काहीच नाही. एखादा किस्सा सांगायचं झालं तर मी शॉर्ट्स घालून फोटोशूट केलं होतं. तेव्हाही त्या शॉर्ट्स मला गिफ्ट म्हणून आल्या होत्या आणि मी पहिल्यांदाच शॉर्ट्स घातले होते. चला मग फोटो काढूया आणि ते फोटो देखील मी पोस्ट केले होते. तर त्या पोस्टवर खूपच वाईट कमेंट्स आल्या होत्या. "काय हे या वयात चड्ड्या घालून फिरतायत?" अशा वाईट कमेंट्स आल्या होत्या. त्यात बोल्ड असं काहीच नव्हतं. तेव्हा माझं असं झालं होतं की ट्रोल करण्याएवढं केलं तरी काय? तर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी मांडलेल्या मताबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्कीच कमेंट्स करून सांगा.